नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपल्या शून्य मशागत तंत्रज्ञान या पद्धतीने आपण जे चण्याची लागवड केली होती, म्हणजे 7 नोव्हेंबरला। तर मित्रांनो, आपल्या चण्याला बघता येईल 45 ते 50 दिवस झालेले आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला बघूया मित्रांनो, आपण SRT पद्धतीने म्हणजेच म्हणता येईल शून्य मशागत पद्धतीने चण्याची टोकन केली होती 7 नोव्हेंबरला। आज म्हणता येईल 45 ते 50 दिवस झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता चण्याला एक अर्धे कुठे फूल येण्यास सुरुवात झालेली आहे। कुठे चणा चांगला फुलावर आला आहे मित्रांनो। थोडाफार असं म्हणता येईल 5% कमी, पण अशी चण्याला फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण शेवटचं पाणी असं म्हणता येईल की याच्यानंतर आपण पाणी नाही देणार, म्हणून आपण शेवटचं पाणी म्हणून आज म्हणता येईल 45 ते 50व्या दिवशी सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघू शकता हे पाणी आपण 6 ते 7 घंटे देत आहोत आणि 2-2 पाईपवर आपण स्प्रिंकलरची फिटिंग केली आहे आणि शेवटचं पाणी देत आहोत मित्रांनो आपण। यानंतर आपण पाणी नाही देणार। आणि तुम्ही प्लॉट बघू शकता, प्लॉट हा अतिशय उत्तम आलेला आहे। आपण 4.5 फुटाच्या बेडवर 3 तास टोकन केलं आहे आणि आता काही दिवसाने हे 3 तास म्हणजे दाटून जाणार। तुम्ही बघू शकता बेडवरचा तर पूर्ण चणा दाटलेला आहे मित्रांनो। अशा उत्तम प्रकारे आपला चणा आलेला आहे, हरभरा। असं म्हणता येईल का पारंपरिक शेतीसारखंच पीक आलेलं आहे। कुठं खूप काही असं फरक जाणवत नाही आहे। सुरुवातीला वाटत असं चणा दाटणार की नाही, पण आता चणा पूर्ण असा पॅक झालेला आहे मित्रांनो। थोडंफार हे फक्त मधातून चालता येतं, पण जे एका बेडवर आपण 3 तास घेतले होते पूर्णपणे पॅक झाले आहे। आणि आपण जे आता पाणी देत आहोत, या पाण्याने अजून चण्याची वाढ होणार आणि पूर्णपणे पॅक होऊन जाणार मित्रांनो चणा। आपल्या शेतामध्ये SRT पद्धतीमध्ये सुरुवातीला वाटत होतं की मर रोग येणार, कारण की जे आपले गवत म्हणता येईल या काडी कचऱ्याने मर रोग येतो, असा एक हा जो गैरसमज होता तो मित्रांनो दूर झालेला आहे। मर रोग हा खूप कमी प्रमाणात आला आहे। मर रोग म्हणजे पाहिजे तसा आला नाही। वाटलं होतं की मर रोग येणार, पण मर रोग येत नाही मित्रांनो। पारंपरिक शेतीच्या कंपेअरमध्ये तेवढाच येतो असं म्हणता येईल। आता बघू शकता एवढ्या चण्यामध्ये इथे चणा मर रोग आला आहे। इथून म्हणजे 1 ते 2-4 बेड तुम्ही बघू शकता, तरी पण हे 2 बाजूचे 2 तास आहे। अशा पद्धतीने आपलं SRTचं पीक आहे मित्रांनो यावर्षी। हे आपली पहिलं पीक म्हणता येईल SRT पद्धतीने। तर मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं जास्तीत जास्त क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीने मी चण्याची लागवड केली आहे आणि त्यामधील फक्त 2.5 एकर क्षेत्र हे SRT पद्धतीने म्हणता येईल, म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञानाने आपले हरभरे हे पीक घेतलं आहे। तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जे एक म्हणता येईल जो एक भ्रम तयार होता की SRT तंत्रज्ञान म्हणता येईल जसं शून्य मशागत ज्याला आपण म्हणतो, यामध्ये कचऱ्याची शेती, पण हा एक भ्रम माझा तुटलेला आहे मित्रांनो। म्हणजे तुम्ही बघता येईल पाहिजे तेवढा कचरा अजिबात अजून पण असा खूप आलेला नाही। जो कचरा एकच दुक्कट आला होता मित्रांनो, तो आम्ही म्हणजेच जेवढा खर्च आपल्याला पारंपरिक शेतीमध्ये कचऱ्याचं नियोजन करायला लागते, तेवढ्यापेक्षा त्याच्या अर्ध्या किमतीत आपण कचऱ्याचं नियोजन या पद्धतीमध्ये करू शकतो। तर आपल्याला तसेच नवीन कोणत्या अडचणी येणार, आणि आता तर सध्याच्या परिस्थितीत मी सांगू शकतो तुम्हाला, सध्या तर मला पारंपरिक आणि शून्य मशागत याच्यामध्ये काही अडचण नाही। सर्व सेमच वाटत आहे आणि पीक पण तसंच वाटत आहे जसं ज्या पद्धतीनं मी पारंपरिक शेतीमध्ये पीक घेत होतो त्याच पद्धतीचं। बस पारंपरिकमध्ये थोडं पेरीव होतं तर थोडा लवकर दाटून जात होता चणा, यामध्ये थोडा वेळ लागत आहे।
तसंच यानंतर आपल्याला अजून काय काय अडचणी येतात आणि उत्पन्नामध्ये किती फरक पडतो ते मी आपल्या चॅनलवर दाखवणारच आहे. आणि समोर अजून काय अडचणी येतात आणि काय काय आपला फायदा झाला ते पण आपल्या चॅनलवर मी दाखवणारच आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.